मॅडम मागच्या वेळेस मी तक्रार केली होती. तो काय बोलतो मागच्या वेळेस मी तक्रार केली होती. एक साहेब होते, आम्ही या साहेबांबद्दल काही आक्षेप नाही. त्यांच्या अधिकारामध्ये जे काय त्यांना करायचं होतं ते केलं. कारण का ते नाहीतर काय होईल, मी इथून निघणार, तुम्ही माझ्यावर 100 केसेस टाका साहेब, मला फरक पडत नाही. पण काय होतंय साहेब, ही जी ढकलाढकली आहे ना, तुम्ही त्यांच्यावर ढकलताय, ते तुमच्यावर ढकलताय. ह्याच्यामध्ये आम्हाला निर्णय मिळणार एक निर्णयावर आहे की आता ते समोरचे चांगले होते, आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितली, किंवा ते जर कुठेतरी गुन्हेगार आहे तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझ्यावर मी मॅडम लोकप्रतिनिधी आहे, माझ्यावर जर 24 तासामध्ये एफआयआर होऊ शकते. मी जेव्हा चोरी पकडून दिली तर माझी विनंती आहे की आपण काय कारवाई केली. एक तर काल रात्रीसाठी अगोदरचा तो अहवाल तुम्ही अजूनपर्यंत मला सांगितलेला नाही. तुम्ही अहवाल समितीला दिला, ते पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे की नाही? मग पब्लिक डॉक्युमेंट आहे तर मग पब्लिकला कधी कळणार आहे ते सांगा ना साहेब मला. नाही मॅडम, काय होतं, तुम्ही नुसतं इन्कम टॅक्सला हा विषय डायव्हर्ट करून होणार नाही. तो काळा पैसा होता, तो 2 नंबरच्या कुठल्या व्यवसायातून येऊ शकला असता किंवा आला असेल आपल्याला माहित नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी त्या माणसाला बोलवावं तर लागलं होतं साहेब. तुम्ही त्याला बोलवायला तर पाहिजे होतं. तुम्ही त्या माणसाला बोलवलं नाही आणि तुम्ही माझ्यावर केस टाकली. ठीक आहे, चला माझ्यावर केस टाकली, काय हरकत नाही. पण तुम्ही असं कसं डिसाईड केलं की तो इन्कम टॅक्स ऍक्टच असावा? नाही मॅडम, बघा, आता कोणाच्या घरात जर ब्लॅक पैसा मिळतो तर त्याच्यावर कुठले सेक्शन लागतात, ते सगळे सेक्शन तुम्ही त्याच्यावर लावणार आहात का? मॅडम, मी आपल्याला जे मी बघितलंय माझ्या एक्सपिरियन्स मध्ये, माझ्या अनुभवामध्ये, कॅश घरामध्ये पकडली गेली तर त्याच्यावरती कुठले नियम लागतात मी पाहिजे वकिलांना तुम्हाला द्यायला सांगतो. सेम केस वेगवेगळ्या भागामध्ये देशामध्ये घडलेल्या केसेस तुम्हाला मी सुप्रीम कोर्टापर्यंतची रेफरन्स देतो. मग तुम्ही कसं ठरवलं की हे इन्कम टॅक्स होतं म्हणून? अच्छा, मला एक सांगा, तर ते दाखवा मला कुठे लिहिलंय असेल. ह्यानी मला नाही आहे मॅडम, मी तुमच्या विषयाला कधी कट नाही करणार किंवा कट करत नाही. मला ह्या साहेबांनी दाखवायला पाहिजे होतं. मी ह्या साहेबांच्या विश्वासावर साहेब मी त्या दिवशी निघून गेलो की चला तुम्ही बाकीची कारवाई कराल म्हणून. कारवाई तुम्ही मला काय चालली आहे ते पण तुम्ही सांगितलं नाही. अहवाल जो समितीकडे तुम्ही पाठवलाय, तुम्ही म्हणताय पब्लिक डॉक्युमेंट आहे, मग पब्लिककडे कुठे? मीडियामध्ये यायला पाहिजे होता. काल रात्रीची घटना, ती दोन्ही माणसं फ्री मध्ये फिरतात. आता सांगा मला साहेब, पोलीस सांगताय तुमची जबाबदारी आहे, तुम्ही सांगताय पोलिसांची जबाबदारी आहे, आम्ही काय समजायचं याच्यामध्ये? कालची कार्यवाही पोलीस गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती असताना केली. त्या कार्यवाहीमध्ये जे गस्तीवरती किंवा नाकाबंदीवरती जे पोलीस अधिकारी होते त्यांनी FSTची आपली टीम आहे त्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून ही सूचना दिली की असं आपल्याला सापडलेले आहे. त्यानंतर त्यांनी आपली FST टीम मध्ये जे पोलीस कर्मचारी होते ते पोलीस कर्मचारी त्या सदर ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी तिथे त्यांनी पोलिसांनी ती सर्व कार्यवाही केली. काल जो पोलिसांचा हो, मग तुम्ही सांगताय पोलिसांवर जबाबदारी आहे का ही? सर तेवढं मला स्पष्ट सांगा, ही पोलिसांवर जबाबदारी आहे का? हो सर, त्यांनी रक्कम जप्त करून मग काल पंचनामा तुमच्या अधिकाऱ्यांनी का केले? पोलिसांनीच पंचनामा नाही, काल तुमच्या अधिकाऱ्यांनी केले. जे इलेक्शन कमिशनचा बॅच लावून आले होते 2 अधिकारी, त्याच्यामध्ये एकाचं नाव वराडकर. येस सर, येस आडनाव वराडकर. सर ते या जे पंच आहेत सर यांच्या समक्ष करायची कार्यवाही आहे सर. पंचनामा करणारे जे पोलीस ऑफिसरच असतात ते FST. मग त्यांच्यामध्ये खाली सही कोणाची आहे पंचनामा खाली? पंचायतची सही आहे, प्रताप प्रमुखांनी यांची सही आहे, पोलीसची पण सही आहे सर. पण सही आहे, पण म्हणताय नुसती त्यांची नाहीये.
हा, पण बघा, त्यांचं- नुसती त्यांची आहे का? नाही सर, त्यांचं- पण म्हणताय ना तुम्ही. सर. मग आता मला सांगा त्याच्यावरती काय आम्ही समजायचं? तुमच्याकडे मॅटर आहे की पोलिसांकडे? तुम्ही मला स्पष्ट सांगून टाका, माझ्याकडे मॅटर नाही, पोलिसांकडे. मी पोलिसांकडे जातो. सर हा पोलिसांच्याकडचाच मॅटर आहे सर. मग तुम्ही काल अधिकारी का पाठवलं? सर ऍड्रेस त्या नॉर्म्स मध्ये, बरोबर, त्या कंडिशन मध्ये, सर. बरोबर आहे. हा, सर. आता म्हणजे तुमच्याकडे एकही अधिकार नाही की तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्याल. नाही सर, मी आता ही जी रक्कम कळवलेली आहे मला, पोलिसांचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार मी जिल्हा समितीने सांगितलेला माझ्याकडून अहवाल पाठवणार की या कार्यवाही दरम्यान अशाची घटना घडली. म्हणजे तो अहवाल परत रद्दी होणार. सर मी माझा अहवाल पाठवणार. तुमचा अहवाल जो आहे, साहेब तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, मी पण पब्लिक सर्वंट आहे. सर तुम्ही हे पब्लिक डॉक्युमेंट, पब्लिक डोमेनचे डॉक्युमेंट तुम्ही बाहेर दाखवत नाही आहे, ना मला दाखवताय, ना मला सांगताय प्रोसिजर कुठपर्यंत आली. सर उलट हे सगळी जी काय कारवाई चालली आहे ना ती उलटी चालली आहे. तुम्ही प्रेशर मध्ये आहात मला माहिती आहे. मला फक्त एवढं सांगा, ह्यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय? सर या जिल्हा समितीला अहवाल पाठवणार. ते तुम्ही मागचा पण पाठवला होता. सर माझ्या अधिकारामध्ये जी अशी कार्यवाही अहो होती, मग तुमच्या अधिकाराकडे नाहीये ना, तुमच्या अधिकारामध्ये नाहीये. तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म 2-2, 2.5 तास इकडे थांबून ठेवले. मग तुमच्याकडे ते अधिकार होते का? तुमच्याकडे निवडणुकीचे 2.5 फॉर्म व्हेरिफिकेशनचे अधिकार होते 2.5 तासासाठी. आता तुम्ही म्हणताय की आता हे अधिकार माझ्याकडे नाही. साहेब असं नका करू, मला फक्त एक स्पष्ट सांगा.